चंद्रपुर का सबसे फेमस होटल सितारा प्रेजेंट्स होटल सितारा ग्रुप की नई ब्रांच न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट। चंद्रपुर की शान में एक और चमकता बड़ा सितारा मूल रोड चंद्रपुर के निसर्ग जंगलों के बीच पूरे परिवार के लिए वेज नॉन वेज का सबसे खूबसूरत स्थान, जहां आप पाएंगे सबसे स्वादिष्ट लाइव चिकन मटन फिश के साथ सैकड़ों वेज और नॉन वेज डिशेस, साथ में बच्चों को खेलने के लिए भरपूर उपकरण, क्रिकेट मैच और एंटरटेनमेंट लाइव स्क्रीन, मचान, पार्किंग के भरपूर जगह और फेमस होटल सितारा की सबसे उत्तम सर्विस और टेस्ट। एक बार पूरे परिवार और दोस्तों के साथ अवश्य पधारें। आउटडोर पार्टी के लिए बेस्ट लोकेशन होटल सितारा ग्रुप का नया उपकरण होटल न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट, घंटा चौकी, मूल रोड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट करें मिस्टर शिरीष पतरंगे, मोबाइल नंबर 9764871578। शिक्षकों को पढ़ाने दो और विद्यार्थियों को पढ़ने दो का नारा लगाते हुए महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षा समिति वर्धा का मोर्चा विजय कोम्बे और उदय शिंदे के नेतृत्व में सड़क पर उतरा था। मोर्चे में शामिल शिक्षकों का कहना था कि ऑनलाइन प्रणाली और शैक्षणिक कार्य से विद्यार्थियों की शिक्षा प्रभावित हो रही है। इस कारण उनका कहना था कि शिक्षक को पढ़ाने दिया जाए और विद्यार्थियों को पढ़ने दिया जाए। स्थानिक स्वराज्य संस्थानों के अंतर्गत संचालित होने वाले स्कूलों के कई प्रश्न प्रलंबित हैं। उन्हें तत्काल सुलझाने की मांग को लेकर ये मोर्चा भी सड़क पर उतरा था। स्कूलों में गांव में पढ़ाने वाले शिक्षकों के लिए मुख्यालय में निवास स्थान होने की सख्ती नहीं करें, निवास भत्ता बंद नहीं करें, पुरानी पेंशन योजना लागू करें आदि मांगे की हैं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजच्या आमच्या नोव्हेंबर 2005 नंतर जे शिक्षक बंधू भगिनी इथं लागलेले आहेत, जे शासकीय कर्मचारी लागलेले आहेत, त्यांना शासनाने 2005 नंतर पेन्शन बंद केलेलं आहे। या आमच्या शिक्षक समितीच्या मोर्चाच्या प्रमुख मागणींमधली सगळ्यात पहिली मागणी होती, आम्हाला जुनी पेन्शन लागू करा। ते पेन्शन जोपर्यंत शासन लागू करत नाही तोपर्यंत वारंवार आम्ही शासनाशी संघर्ष करत राहणार आहोत। शासनाने 30 मार्चला आम्ही शिक्षक समितीने आणि इतर समन्वय संघटनांनी हे केलं होतं, आम्ही आंदोलन केलं होतं। 7 दिवस आम्ही संप पुकारला होता। 7 दिवसाच्या संपानंतर राज्य शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की 3 महिन्यात आम्ही तुम्हाला पेन्शन देतो किंवा त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतो। शासनाने त्याची सुद्धा दखल घेतली नाही। म्हणून या आमच्या शिक्षक समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन, हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। अरे कसला गोंधळ चालू आहे तिकडे? अहो आई, कसला म्हणजे काय? दिवाळी येत आहे ना, कपड्याची खरेदी पुन्हा काय? बरोबर आहे त्यांचं, कपड्यांची खरेदी करायचीच आणि तेही सर्वांसाठी। पण बाबा, संपूर्ण कुटुंबाचे कपडे एकाच ठिकाणी मिळतील तरी कुठे? कुठे म्हणजे काय दादा? वरसिद्धी। अगदी बरोबर। पारिवारिक कपड्यांच्या खरेदीचं एकमेव दालन म्हणजे श्री वरसिद्धी। वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तूरबा रोड, चंद्रपुर। आज नागपुर में शिवसेना के उद्धव बालासाहब ठाकरे ने महायुति सरकार को और केंद्र सरकार को आड़े हाथ लिया। उन्होंने बताया कि पुरानी पेंशन योजना के आंदोलनकारियों ने उन्हें यशवंत स्टेडियम में बुलाया और वो अपना समर्थन देने वहां गए थे और अब सरकार से उनकी भी मांग है कि पुरानी पेंशन योजना शुरू की जाए। उसी तरह निरगुडकर को क्यों राजीनामा देना पड़ा, कौन से 2 मंत्रियों का दबाव था, ये जांच होना जरूरी है। दिशा सलियान मामले में सीआईडी या एसआईटी जांच होनी चाहिए, ये बात अफवाह है, इसलिए इस पर कुछ नहीं बोलने का बयान उन्होंने दिया। उन्होंने छगन भुजबल और प्रफुल्ल पटेल पर तंज कसते हुए कहा कि छगन भुजबल अचानक आरोप से कैसे बरी हो गए, इसलिए मैं उनके यहाँ पेड़ा खाने जाऊंगा और उसी तरह प्रफुल्ल पटेल भी आरोपों से बरी होने की वजह से मैं उनके यहाँ कम मिर्ची का खाना खाने जाऊंगा। पत्रकारों के पूछने पर उन्होंने कहा कि मुंबई महानगर पालिका की जांच होनी चाहिए, मगर साथ में पुणे, ठाणे और हाल ही में पानी से डूबे नागपुर की भी जांच होनी चाहिए। उन्होंने दावा किया कि बाबरी गिराने में भाजपा का कोई हाथ नहीं था। उन्होंने मांग की है कि कोरोना घोटाले की और पीएम केयर फंड की भी जांच होनी चाहिए। उन्होंने कहा कि जहां इलेक्शन है वहां गैस के दाम कम हो रहे हैं तो बाकी राज्यों में क्यों नहीं हो रहे। उसी तरह उन्होंने ये भी आपत्ति जताई कि राम मंदिर का दर्शन
उनके लोगों के लिए मुफ्त है तो महाराष्ट्र के लोगों के लिए शुल्क क्यों लिया जा रहा है। इस बीच अनिल परब ने भी पत्रकारों को संबोधित करते हुए कहा कि अपात्र विधायक की कार्रवाई में आज दीपक केसरकर ने बाला साहब ठाकरे पर आपत्तिजनक बातें बोली और निराधार आरोप किए। इससे ये साबित होता है कि बाला साहब के प्रति इनकी दिखाई हुई श्रद्धा पूर्णतः झूठी है। इस दौरान बोलते हुए उन्होंने अनेक बड़े बयान दिए। आइए जानते हैं उन्होंने क्या कुछ कहा। पुढचे विषय घेण्यापूर्वी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज जुन्या पेन्शन योजनेसाठी जे लाखो कर्मचारी एकवटलेत यशवंत स्टेडियमवर, त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि मी तिथे गेलो. माझे सहकारी नेते आणि आमदार सोबत होते. शिवसेनेने त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या लढ्यामध्ये शिवसेना सुद्धा त्यांच्या सोबत राहील हे वचन मी त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर या सरकारने निवडणुकीच्या टाइम टेबलाची वाट न पाहता यांची जी मागणी आहे जुनी पेन्शन योजना ती अंमलात आणावी, ती लागू करावी, सुरू करावी, ही त्यांच्या वतीने माझी शिवसेनेची पण मागणी आहे. त्याच्यानंतर आता पुढचे तुमचे काय प्रश्न असतील. आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्याच माध्यमातून मला आता कळलं निरगुडकर साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा का दिला? त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला. तर हे मंत्री कोण आहेत? आणि आणखीन गंभीर जी बाब मला बातम्यांमधून समजली ती म्हणजे हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता पण तो सभागृहापासून लपवून ठेवला. जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे. सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि निरगुडकर साहेबांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे. साहेब, दोन मंत्र्यांनी दबाव आणल्यामुळे सगळं राजीनामा सत्र आहे ते नाही, असं दबाव आणून जर का काम करणार असाल तर मग फार्स करता कशाला? म्हणजे खेळाडू पण तुमचे, पंच पण तुमचे, सगळंच तुमचं, कॉमेंट्री पण तुम्हीच करणार. मग मॅच म्हणून खेळता कशाला? ही मॅच नाहीये, हा कोणाच्या तरी भावनेचा खेळ होतोय आणि त्या भावनांशी खेळू नका. कारण महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे. तो अस्वस्थ महाराष्ट्र त्यांचं जर का नीट त्यांच्याशी बोलले नाही, ते जो समाज रस्त्यावरती उतरलेला आहे त्यांच्याशी नीट बोललं गेलं नाही, त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत आणि हा जर का भावनेचा खेळ, वेळकाढूपणा हे सरकार करत असेल आणि ज्यांना तिकडे एक समिती म्हणून नेमले त्यांच्यावरती मंत्री दबाव आणत असतील तर मग असे मंत्री त्यांच्याबद्दल काय कारवाई करायची ते सभागृहाने ठरवायची. पहिली गोष्ट तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला की दोन मंत्र्यांचा दबाव त्यांच्यावरती आणला असं त्यांनी सांगितलंय. पहिले दोन मंत्री कोण आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. सर, आयोगाच्या सदस्यांचं असं म्हणणं आहे की सरकार कुठेतरी हस्तक्षेप करत हो, पण म्हणून हा सरकारी हस्तक्षेप नेमका कोण करतंय आणि काय करतंय हे लोकांना कळलं पाहिजे. जनतेच्या भावनेशी खेळू नका. अच्छा, या बातम्या कोणीतरी तुम्हाला सांगताय आणि तुम्ही त्या बातम्या दाखवत आहात. अधिकृत अशी माहिती माझ्याकडे आलेली नाही. ज्या दिवशी ते येईल त्या दिवशी आमच्याकडे जी माहिती आहे त्यांच्याबद्दल जे काल बोललो ती आम्ही उघड करू. मग आजपर्यंत आम्ही एक संस्कृती पाळत आलो. खोटे नाटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करत असाल तर आमच्याकडे असलेली खरी माहिती ही आम्ही दाखवू. मग ती कुठे कोणाकोणाच्या अंगलट येईल हे याचं त्यांनी ठरवावं. आणि तूर्त मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंदाचा आहे. आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत. कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली. त्यांना काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटी नंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात, विसरू नका. आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत. आणि नंतर मात्र माझा विचार असा आहे की हे अधिवेशन आता 20 पर्यंत वगैरे चालेल. संसदेचं अधिवेशन कधी चालेल, कितपर्यंत चालेल, त्या अधिवेशनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे. पण त्यांना विनंती करणार आहे की मिरची कम जेवण द्या. सहभाग नव्हता. राम मंदिरचा आदेश मी सांगत होतो की विशेष कायदा बनवा आणि ज्या वेळेला राम मंदिराचा मुद्दा हा थंड बसत्यात होता तेव्हा मी 2018 साली नोव्हेंबरमध्ये अयोध्येला गेलो होतो. त्याच्यानंतर योगायोगाने त्या वर्षभरात सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला आणि ज्या नोव्हेंबरमध्ये मी तिकडे गेलो होतो त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये हा निकाल आला आणि योगायोगाने मी पण मुख्यमंत्री झालो होतो. त्याच्यामुळे असं काही नाही की कोणाचं आमंत्रण मला पाहिजे त्यावेळेला मी जाईन. कारण श्रीराम माझा सुद्धा आहे. मला जेव्हा वाटेल मला ते तिकडनं सांगतील, तिकडनं म्हणजे कुठे
प्रभू रामचंद्र हे यांचे देव वेगळे, माझे देव वेगळे आहेत. उद्घाटन झाल्यानंतर निवडणुका जाहीर करतील असं वाटतं. क्या उज्जवल के पास आप मिठाई खाने जाने मिठाई खाने अभी सच्ची आप भी चलिए भुजबल साहब के पास मिठाई खाने के लिए, क्योंकि कुछ साल 2 साल या 2.5 साल पता नहीं, अब मैं भी भूल गया, वो जेल में थे, उनके ऊपर गंभीर आरोप थे। अचानक ऐसा कौन सा चमत्कार हो गया कि उनके ऊपर ईडी ने केस जो दायर की थी वो वापस ले ली और उनको फ्री कर दिया, क्या करते हैं, बरी कर दिया। तो असं सगळ्यांना बरं करा असं माझं म्हणणं आहे। और प्रफुल्ल पटेल साहब के यहाँ मैं अभी देखता हूँ, उनके घर खाना खाने की मेरी इच्छा है, मिरची कम खाना। कारण आता त्यांच्याकडे जेवायला जायला काही हरकत नाही, कारण त्यांना राजमान्यता मिळालेली आहे। भुजबळ साहेबांना राजमान्यता मिळालेली आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांना मिळालेली आहे। आता भुजबळांचा पेढा खायला आणि प्रफुल्ल पटेलांकडे मिरची कम जेवायला काय हरकत आहे। दिवाली महोत्सव मेला प्रस्तुत आज तक का चंद्रपुर का सबसे बड़ा मेला फन वर्ल्ड डिज्नीलैंड मेला, जहां पाएंगे बच्चे और बड़ों के लिए मनोरंजन का भरपूर इंतजाम, जॉइंट व्हील, ब्रेक डांस, टोरा और भी बाकी जबरदस्त झूले और खेल, खरीदी के लिए कपड़े, घरेलू सामान, सौंदर्य प्रोडक्ट, खिलौने और खाने की वस्तुओं का भंडार और भी बहुत कुछ। रोज शाम 4 बजे से 10 बजे तक। स्थान चांदा क्लब ग्राउंड, नागपुर रोड, चंद्रपुर। तो आज ही अपने संपूर्ण परिवार के साथ आकर आनंद उठाए फन वर्ल्ड डिज्नीलैंड मेला। ओबीसी की न्यायिक मांगों के लिए अन्य त्याग आंदोलन का दूसरा चरण 7 दिसंबर 2023 से चेमूर क्रांति भूमि में शुरू किया गया था। इस आंदोलन में अक्षय लांजेवार और अजीत सुकरे ने भूख हड़ताल शुरू की। 12 दिसंबर को अनशन के छठे दिन अक्षय लांजेवार की तबीयत बिगड़ गई और उन्हें उप जिला अस्पताल में भर्ती कराया गया। अरे कसला गोंधळ चालू आहे तिकडे? अहो आई, कसला म्हणजे काय, दिवाळी येत आहे ना, कपड्याची खरेदी पुन्हा काय. बरोबर आहे त्यांचं, कपड्यांची खरेदी करायचीच आणि तेही सर्वांसाठी. पण बाबा, संपूर्ण कुटुंबाचे कपडे एकाच ठिकाणी मिळतील तरी कुठे? कुठे म्हणजे काय दादा, वरसिद्धी. अगदी बरोबर. पारिवारिक कपड्यांच्या खरेदीचं एकमेव दालन म्हणजे श्री वरसिद्धी. वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तूरबा रोड, चंद्रपुर.